माझं नाव अर्चना. दिसायला मी भरल्या अंगाची, गोऱ्या पानाची आणि नितळ असलेली स्त्री. माझं लग्न एका शेतकरी कुटुंबात झालं. सुरुवातीला सगळं कसं स्वप्न होतं, पण नशिबाची फासे उलटी पडली. माझ्या नवऱ्याला व्यसनाने विळखा घातला आणि तिथूनच आमच्या सुखी संसाराला ग्रहण लागले. शेतातून येणारा रुपयाला रुपया तो दारूत उडू लागला. एके दिवशी मला समजलं की त्याने सावकाराकडून 2 वर्षापूर्वी मोठं कर्ज घेतलं होतं. सावकार ज्याचं नाव जरी काढलं तरी गावातल्या माणसांना धडकी बसते. मजबूत बांधा, रुंद छाती, गोल आवाज आणि त्याच्या त्या टोकदार मिशा. तो एखादा रांगड्या पुरुषाची मूर्तिमंत रूप होता. कर्ज परत न केल्यामुळे सावकाराने माझ्या नवऱ्याला बेदम चोप दिला होता. शेवटी त्या सावकाराने एक अजब आणि लाजिरवाणी अट केली. जर 5-6 दिवस तुझी बायको माझ्या हवेलीवर राहायला आली तर तुझं सगळं कर्ज माफ करतो. जेव्हा माझ्या नवऱ्याने लाजत काजत मला ही अट सांगितली तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. रागाने माझा थरकाप उडाला, पण मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी एक सुख इच्छाही दबलेली होती. लग्नानंतर नवऱ्याच्या व्यसनामुळे मला जे सुख आणि समाधान हवं होतं ते कधीच मिळालं नव्हतं. नवऱ्याचं ओझं हलकं व्हावं आणि कुठेतरी स्वतःच्या शरीराची ती लहान शमावी या विचाराने मी जड अंतकरणाने पण मनोमन तयारी दर्शवली. दुसऱ्या दिवशी सावकार स्वतः घरी येणार होता. मी मनातून खूप घाबरले होते, पण शरीरात एक विचित्र सणसण आणि उत्तेजना जाणवत होती. मी मुद्दाम आज माझी ती नेटची साडी नेसली होती, जिचा ब्लाऊज माझ्या अंगाला अगदी चोपून बसला होता. कपाटातील साधी सुती साडी सोडून मला काहीतरी वेगळं मादक दिसायचं होतं. सावकार घरात आला. घराबाहेर काळोख होता आणि आत कंदिलाचा तो मंद पिवळसर प्रकाश. मी पलंगावर शांतपणे पडले होते. हृदयाची धडपड स्पष्ट ऐकू येत होती. सावकाराची पावलं जवळ येत होती. त्याचा तो तीव्र पुरुषी सुगंध आता मला जाणू लागला होता. त्याने मागून येऊन माझा हात धरला. त्याचा तो खडबडीत रांगडा हात जेव्हा माझ्या नाजूक मनगटावर पडला तेव्हा जणू माझ्या शरीरातून विजेचा प्रवाह धावला. त्याने मला हळूच आपल्या मजबूत बाहूमध्ये उचललं आणि वृक्षस्थलाशी कवटाळलं. त्याचा गरम श्वास माझ्या मानेवर आदळत होता. तो खोल आवाजात कुजबुजला, अर्चना, आजवर तुला फक्त दुरूनच पाहिलं होतं. आज तू खरंच माझ्यासमोर आहेस. त्याच्या त्या आवाजात एक अशी जादू होती की माझ्या मनातली भीती क्षणात वितळून गेली आणि तिथे एका नव्या भावनेचा जन्म झाला. त्याने माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. त्या स्पर्शात इतकी ओलावा होती की मी स्वतःला विसरून गेले. आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी मला इतक्या वेगाने आणि आदराने स्पर्श करत होता. त्याने माझा पदर हळूच खांद्यावरून खाली सरकवला. माझ्या गोऱ्या त्वचेवर सावकाराची नजर खिळली होती. त्याने माझ्या कमरेला हात घातला आणि मला स्वतःकडे ओढलं. मी लोण्यासारखी त्याच्या मिठीत विरघळत होती. आमचे देह एकमेकांना पूर्णपणे भिडले होते. त्याच्या त्या मऊ पण अधिकार गाजवणाऱ्या स्पर्शामुळे माझ्या अंगात नवीन चेतना सळसळली. त्या रात्री सावकाराने मला जे सुख दिलं होतं ते माझ्यासाठी अगदी नवीन आणि अनाकलनीय होतं. मी लाजेने गालातल्या गालात हसत होते. सावकार तिथून निघून गेला तरी माझ्या अंगावर त्याचा स्पर्श अजूनही ताजा होता. पहिल्या रात्रीच्या त्या थरारक अनुभवानंतर माझ्या मनातील भीती आता पूर्णपणे उडाली होती. आता मला सावकाराच्या रांगड्या स्पर्शाची ओढ लागली होती. पण खरी परीक्षा तर तेव्हा येणार होती जेव्हा माझा स्वतःचा नवरा आपल्या या खेळात एक मूक प्रेक्षकासारखा समोर उभा राहणार होता. त्या पावसाळी रात्री नेमकं काय घडलं, चला जाणून घेऊया. माझा नवरा नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत कोपऱ्यात चितपट करून पडला होता. त्याला जगाचं भान नव्हतं, पण माझ्या शरीरात मात्र एक वेगळीच आग दगदगत होती. बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. मी मुद्दाम आज लवकर अंघोळ उरकली. प्लॅस्टिकच्या स्टूलवर बसून अंगावर थंड पाणी टाकत असताना मला सतत सावकाराच्या त्या खडबडीत हातांची आठवण येत होती. आंघोळ झाल्यावर मी कपाटातून माझा ब्लॅक कलरचा पारदर्शक गाऊन घातला. ओले केस पाठीवर मोकळे सोडले आणि गळ्यात मोगऱ्याचा गजरा माळला. त्याचा सुगंध पूर्ण खोलीत दरवळू लागला.
आरशात पाहताना मला स्वतःचं रूप आज अधिकच मादक आणि मोहक वाटत होतं. सावकाराला आज त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भावना होती, मालकी हक्क गाजवण्याची भावना. त्याने येताच दरवाजाची कडी लावून घेतली. मी पलंगाच्या कोपऱ्यावर बसले होते. तो शांतपणे जवळ आला आणि त्याने माझ्या ओल्या केसांतून आपले बोट फिरवायला सुरुवात केली. आज खूपच तयारी केली आहेस की अर्चना? तो त्याच्या जड आवाजात कुजबुजला. त्याचा तो मजबूत हात जेव्हा माझ्या खांद्यावर स्पर्श करून हळूच खाली सरकवला तेव्हा शरीरात जणू विद्युत प्रवाह गेल्यासारखं वाटलं. त्याने मला मागून मिठीत घेतलं. त्याच्या त्या रुंद छातीचा तो उबदार स्पर्श माझ्या पाठीला सुखावून गेला. त्याने हळूच माझ्या कानात कुजबूज केली. तुझ्या शरीराचा हा श्री सुगंध मला वेड लावतोय. त्याने मला स्वतःकडे वळवलं. आता आम्ही दोघे एकमेकांच्या श्वासात विरघळून उभे होतो. माझ्या गाऊनचा गळा थोडा सैल झाला होता. त्याची नजर माझ्या मादक हालचालींवर खेळत होती. तेवढ्यात कोपऱ्यात पडलेला माझा नवरा शुद्धीवर आला. त्याने डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून तो शून्य झाला. पण सावकाराने त्याला दमात घेतलं. बघ रे, आज तुझी बायको कोणाच्या मिठीत विरघळते. माझ्या नवऱ्याची नजर अपराधी होती, पण माझ्या मनात एक वेगळी जिद्द होती. मी सावकाराच्या छातीवर हात ठेवला आणि लाजत म्हणाली, सावकार, मला आज पूर्णपणे तुमचं करून घ्या. सावकाराने मला उचललं आणि पलंगावर झोपवलं. त्याच्या हातांचा स्पर्श माझ्या संवेदनशील भागांपर्यंत पोचला होता. त्याने माझे ओठ आपल्या ओठांत घेतले आणि दोघे एकमेकांत पूर्णपणे गुंतत गेलो. त्याच्या त्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळीच पुरुषार्थ होता, जो मला अधिकच उत्तेजित. त्या रात्री पावसाच्या आवाजात आमचे ते सुखाचे हुंकार मिसळत होते. सावकाराचा तो मजबूत बांधा आणि त्याचे गरम श्वास माझ्या मानेवर आदळत होती. त्याने मला इतक्या जोरात मिठीत घेतलं की मला श्वास घेणंही कठीण झालं होतं, पण त्यातच खरं सुख होतं. सकाळी सावकार जाताना माझ्या गालावर एक हलकीशी चपटी मारून गेला आणि मी पुन्हा एकदा डोळे मिटून त्या सुखाच्या आठवणीत विरघळून गेले. कर्जाचं टेन्शन आता कुठल्या कुठे गेलं होतं. आता उरलं होतं ते फक्त शरीराचं समाधान आणि सावकाराबद्दलचं एक अजब आकर्षण. पण हा खेळ इथे संपणार नव्हता. सावकाराने जाता जाता माझ्या कानात एक अशी गोष्ट सांगितली ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सावकाराच्या कराराचा तो शेवटचा दिवस. पण आता माझ्या मनातील भीती पूर्णपणे संपली होती आणि तिची जागा एका मादक जिद्दीने घेतली होती. मी ठरवलं होतं की आजची रात्र अशी गाजवायची की सावकार आयुष्यभर मला विसरणार नाही. पण त्याच रात्री सावकाराने माझ्या समोर असा प्रस्ताव ठेवला ज्याने माझ्या संसाराचा चेहरा मोहरा बदलून टाकला. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. जणू आभाळ फाटलं होतं. मी आज मुद्दाम लाल रंगाची नेटची साडी नेसली होती. आरशात पाहताना मला स्वतःच्या शरीरात रेखीव वळणांचा अभिमान. नवरा नेहमीप्रमाणे कोपऱ्यात दारूच्या नशेत धुंद होता, पण आज त्याच्या डोळ्यात अपराधीपणापेक्षा एक वेगळीच लाचारी होती. सावकार वेळेवर आला. त्याच्या नजरेत आज वेगळीच भूक आणि अधिकार होता. तो माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या कमरेला वेळका घातला. त्याचा तो रांगडा पुरुषी सुगंध माझ्या श्वासात भरला होता. मी त्याच्या कानात हळूच कुजबुजली, सावकार, आज आपली अट संपते, पण माझं मन अजून भरलंय नाही. सावकाराने माझे ओठ आपल्या ओठांत घेतले आणि मला पलंगावर झोपवलं. त्याच्या त्या कणभर बाहुपाशात मी लोण्यासारखी वितळत होती. पण अचानक तो थांबला. त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, अर्चना, तुला वाटतंय का मी फक्त वसुलीसाठी इथे येतोय? छे, तुझ्या त्या व्यसनी नवऱ्याचं कर्ज मी कधीच माफ केलं असतं, पण मला तुला जवळून पाहायचं होतं. त्याने माझ्या हातावर एक सोन्याची अंगठी ठेवली. मी अवाक झाले. तो म्हणाला, तुझ्या नवऱ्याचं सगळं कर्ज मी आज फाडून टाकलं, पण आता मला तू हवी आहेस, केवळ शरीर सुखासाठी नाही तर माझ्या हवेलीची राणी म्हणून. माझ्या नवऱ्याने हे ऐकलं आणि तो तडकन उठला. त्याला वाटलं होतं की सावकार काही रात्रींचा पाहुणा आहे, पण सावकाराने त्याला स्पष्ट सुनावलं, या माऊलीची किंमत तुला कधीच कळाली नाही. तू तिला दारूसाठी गहाण ठेवलंस, पण मी तिला सन्मान देईन. सावकाराने मला पुन्हा एकदा मिठीत घेतलं. त्या रात्री त्याने मला जे सुख आणि समाधान दिलं ते शब्दांच्या पलीकडे होते. त्याने ते खडबडीत हात जेव्हा माझ्या नाजूक शरीरावर फिरवले तेव्हा मला जाणीव झाली की खऱ्या पुरुषाचा स्पर्श कसा असतो. त्याच्या स्पर्शात केवळ वासना नव्हती, तर एक प्रकारची ओढ होती.
आणि सुरक्षा होती. त्या पावसाळी रात्री आम्ही दोघे एकमेकांत असे गुंतलो होतो की जगाचा विसर पडला होता. पहाटे झाली. सावकार जाण्यासाठी उठला, पण त्याने जाताना माझ्या गालावर एक हलकी चपटी मारली आणि माझ्या कपाळावर चुंबन घेतलं. तो म्हणाला, उद्या सकाळी गाडी तुला आणि तुझ्या संसाराला एक सन्माननीय आयुष्याकडे घेऊन जाईल. मी विस्कटलेल्या केसांनी माझ्या अर्ध्या उघड्या शरीराने पलंगावर पडले होते. माझ्या चेहऱ्यावर एक विजयी स्मित होतं. आता मी फक्त एका सामान्य शेतकरी पत्नी नव्हती. सावकाराच्या हवेलीत येऊन आता मी 3 महिने उलटून गेले होते. मी आता गावभर सावकाराची राणी म्हणून ओळखली जाऊ लागली होते. पण या सोनेरी पिंजऱ्यात बसूनही माझ्या मनात एक कौतुक होतं. सावकाराचं खरं रूप, त्याचं या हवेलीबाहेरच आयुष्य आणि त्याच्या या संपत्तीचा उगम, हे सगळं माझ्यासाठी आजही एक ओढं होतं. सावकार म्हणजे विजय. त्याच्याबद्दल मला एवढंच माहिती होतं की तो गावातला सर्वात मोठा जमीनदार आणि सावकार आहे. पण त्याच्या या मोठ्या हवेलीत फक्त तो आणि आता मी. त्याची आई वर्षभरापूर्वी वारली होती. बायको नव्हती. मला आश्चर्य वाटायचं की एवढा श्रीमंत, देखणा आणि शक्तिशाली पुरुष एकटाच कसा राहतो. एके दिवशी संध्याकाळी वेळ होती. मी बाल्कनीत उभी होते. सूर्यास्ताच्या त्या सोनेरी उजेडात हवेली अजूनच भव्य दिसत होती. तेवढ्यात विजयने येऊन मागून मला मिठीत घेतलं. आता त्याचा स्पर्श मला जिव्हाळ्याचा वाटू लागला होता. त्याने कानात कुजबुजलं, काय विचार करतेस ग एवढ्या एकटी? मी हळूच विचारलं, विजय, तुझं हे सगळं, एवढी मोठी हवेली, शेत, पैसा, पण तू एकटाच असं का? तो क्षणभर शांत राहिला. त्याने माझा हात घट्ट धरला आणि मला खोलीत घेऊन गेला. त्याने एक जुनी मळकट वही काढली. तिची पानं पिवळी पडली होती. तो म्हणाला, ही माझ्या बापाची हिशोबी वही आहे. त्यांनी हे सगळं कसं बांधलं तुला माहीत आहे का? रक्ताच्या घामाने नव्हे, तर दुसऱ्याच्या रक्ताने. त्यांच्या आवाजात एक कटुता होती. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. तो पुढे म्हणाला, माझे वडील फक्त सावकार नव्हते, तर एक प्रकारचे जमीनदार होते. त्यांनी शेतकऱ्यांची जमीन बळकावली, त्यांना गुलामगिरीत ठेवलं. या हवेलीच्या एका विटेवर कितीतरी शेतकऱ्यांचे अश्रू आहेत. मी लहान असतानाच त्यांनी मला शिकवलं होतं की पैसा हाच देव आहे. पण तो थांबला. त्याच्या डोळ्यात मला पहिल्यांदा काहीतरी वेगळं दिसलं, एक अस्वस्थता. तो म्हणाला, पण माझ्या आईनं मला दुसरंही शिकवलं. ती म्हणायची, ही संपत्ती शाप आहे. जोवर तू याची परतफेड करणार नाहीस, तोवर या घरात सुख येणार नाही. मी हळूच विचारलं, मग तू कर्ज माफ केलंस ना माझ्या नवऱ्याचं? तू बदललास का? त्याने माझ्याकडे पाहिलं. त्याची नजर गंभीर होती. तो म्हणाला, तू आलीस तेव्हापासून मला जाणू लागलंय की आई बरोबर होती. ही संपत्ती माझ्याकडे आहे, पण मी तिचा गुलाम आहे. मला तुझ्यासारखं निरगस साधं प्रेम हवं होतं, म्हणूनच मी तुला मागितलं. पण हे करताना मीही तुझ्या नवऱ्यासारखाच स्वार्थी होतो का, याचं मला उत्तर सापडत नाही. त्या रात्री मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून पडले होते. त्याच्या मनाचा हा अनभिजात असा कोपरा पाहून मी हेलावून गेले. मी म्हणाले, विजय, भूतकाळ बदलता येत नाही, पण आपण भविष्य बदलू शकतो. दुसऱ्याच दिवशी माझ्या आयुष्यात एक वादळ आलं. माझी नवरा सुरेश हवेलीच्या दारात उभा होता. तो दारूच्या नशेत धुंद होता. त्याने अंगणात येऊन हाक मारली, अर्चना, बाहेर ये. तू माझी बायको आहेस. मी तुला परत न्यायला आलो. मी खाली गेले. त्याची अस्वस्थता पाहून मला राग आला. मी ठामपणे म्हणाले, सुरेश, मी आता तुझी बायको नाही. तू मला विकलंस कर्जासाठी. आता माझा इथेच घर आहे. तो वेड्यासारखा हसू लागला. बघू किती दिवस टिकतेस या हवेलीत. या विजयचं खरं रूप तुला अजून कळलं नाही. त्यानेही माझ्यासारखंच तुला विकत घेतलंय. फरक एवढाच की मी दारू विकत घेतो, तर हा माणसं विकत घेतो. त्याच्या या शब्दांनी माझ्या मनातील एक शंका पुन्हा हिरवी झाली. तेवढ्यात विजय तिथे आला. त्याने सुरेशला धमकावलं, जा इथून, नाहीतर पोलिसात तक्रार करीन. तिची मर्जी नसेल तर तिला कोणीही नेऊ शकत नाही. सुरेश गेला, पण त्याचे शब्द माझ्या मनात रुतले होते. त्या रात्री मी विजयला विचारलं, सुरेश, खरं बोलतोय का? मी ही तुझ्यासाठी फक्त एक विकत घेतलेली वस्तू आहे का?
विजयचा चेहरा पांढरा फटका झाला. त्याने माझे दोन्ही हात हातात घेतले. तो म्हणाला, अर्चना, मी चूक केली. सुरुवातीला मीही तुला फक्त एक हत्यार म्हणून वापरलं, पण आता तू माझ्यासाठी सगळं काही आहेस. मला तुझ्याशिवाय जगता येणार नाही. त्याच्या डोळ्यात मला अश्रू दिसले. हा रांगडा शक्तिशाली सावकार माझ्यासमोर अगदी बालकासारखा भावूक झाला होता. माझं मन वितळलं. त्याने मला उचललं आणि खोलीत नेलं. त्या रात्री त्याचा स्पर्श वेगळा होता. आधीच्या रात्रीसारखा फक्त देहाची ओढ नव्हती. त्याच्या प्रत्येक स्पर्शात एक करुणा होती, एक मागणी होती. त्याने हळूहळू माझे केस नीट केले, माझ्या कपाळावर हात ठेवला. तो म्हणाला, मला माफ कर अर्चना, मी तुला योग्य तो सन्मान दिला नाही, पण आजपासून सगळं बदलेल. त्याने मला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं जाणवलं की मी कोणाची तरी आहे, पण कोणाची मालमत्ता नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी विजयने मला गावातल्या गुरुद्वारात नेलं. तिथे एका लहानशा समारंभात त्याने माझ्याशी लग्न केलं. माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तो म्हणाला, आता तू फक्त माझी बायको आहेस, कोणाची वस्तू नव्हे. ही बातमी गावात वेगानं पसरली. नी आनंद व्यक्त केला तर काहींनी नाकं मुरडली, पण मला याची पर्वा नव्हती. मला आता माझं स्थान मिळालं होतं, पण खरं वादळ अजून येणं बाकी होतं. काही दिवसांनी विजयच्या जुन्या कारभारातील एक मोठा साथीदार महेंद्र गावात आला. त्याने विजयला सुनावलं, हे काय चाललंय विजय, तू आता ही शेतकऱ्यांची बायको घेऊन लग्न केलंस. आपला धंदा, आपली प्रतिष्ठा, या सगळ्याचं काय होईल? विजय मात्र ठाम होता. तो म्हणाला, महेंद्र, आता हा धंदा बंद. मी आता कोणाकडून व्याज घेणार नाही. ज्याच्याकडून जबरदस्तीने जमीन घेतली ती परत करीन. महेंद्र रागाने फणफणला, तुझं काही चुकलंय. या बाईनं तुला वेड लावलंय, पण लक्षात ठेव, ही सगळे लोक तुझे शत्रू आहेत. तू जर त्यांची जमीन परत दिलीस तर तेच तुझ्यावरच उठतील. महेंद्र निघून गेला, पण त्याने विजयच्या मनात शंकेचं बीज रोवलं होतं. त्या रात्री विजय खूप विचारात होता. मी त्याच्याजवळ गेले. त्याने मला घट्ट मिठीत घेतलं. तो म्हणाला, अर्चना, मी बरोबर करतोय ना? हे सगळं सोडून देणं योग्य आहे का? मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. मी म्हणाले, विजय, तू जे करतोयस ते योग्य आहे, पण ही वाट सोपी नाही. मी तुझ्यासोबत आहे. आपण हे एकत्र पार करू. त्याने मला माझ्या कपाळावर हळू चुंबन घेतलं. त्यानंतर त्याने हात जोडून माझ्याकडे पाहिलं. तू माझी शक्ती आहेस अर्चना, तुझ्यामुळेच हे धाडस करतोय. त्या रात्री आम्ही एकमेकांच्या आदराने नव्या आयुष्याची स्वप्न पाहिली. विजयने मला आता फक्त एक स्त्री नव्हे तर आपली सोबतीण म्हणून मानलं होतं. त्याच्या त्या खडबडीत हातांनी माझा हात हातात घेतला होता, पण आता त्या हातात फक्त मालकी नव्हती तर कृतज्ञता होती. मी मनातल्या मनात ठरवलं होतं, आता मी फक्त या हवेलीची राणी नव्हे तर विजयच्या जीवनातील बदलाची सुरुवात होईल. पण महेंद्रसारखे शत्रू आणि गावातील संशयी माणसं हे बदल सहजपणे स्वीकारणार नव्हती. खरं युद्ध अजून सुरू झालं होतं. आता पुढे काय होणार? विजयचे जुने साथीदार त्याच्या विरुद्ध काय कट रचतील? गावातील लोक हा बदल कसा स्वीकारतील? विजयशी झालेल्या लग्नाला आता 6 महिने उलटून गेले होते. मी सावकाराच्या हवेलीची राणी होते, पण खऱ्या अर्थाने आता मी या घराची मालकीण झाली होती. विजयने आपले जुने सर्व व्यवहार बंद केले होते. शेतकऱ्यांची कर्ज फाडली होती. जी शेतं जबरदस्तीने घेतली होती ती परत करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. पण हा बदल सहजासहजी स्वीकारला जाणार नव्हता हे मला माहीत होतं. एके दिवशी सकाळीच हवेलीच्या दारात गावातले काही शेतकरी जमले. त्यांच्यात एकच गजर होता, आम्हाला सावकार भेटायचाय. मी खाली गेले. त्यांच्यात पहिल्यांदा मला माझी नवरा सुरेश दिसला. तो सगळ्यात पुढे होता. त्याच्याकडे पाहताच माझ्या मनात संताप झाला. सुरेशने ओरडत विचारलं, अर्चना, तू आमच्या सावकाराला काय जादू केलीस? त्याने आमची कर्ज तर फाडली, पण आता त्याला कोण पैसे देणार? त्याचे जुने साथीदार त्याला सोडून गेले. हा माणूस उद्ध्वस्त होईल. मी ठामपणे म्हणाले, सुरेश, विजयने तुमची कर्ज फाडली म्हणून तुम्ही आता त्याच्या विरुद्ध आलात. त्याने तुम्हाला नवं आयुष्य दिलं, तुम्ही त्यालाच बुडवायला निघालात. तेवढ्यात विजय तिथे आला. त्याने सगळ्यांना शांत केलं. तो म्हणाला, मित्रांनो, मी माझी चूक सुधारतोय. तुमच्याकडून जे अन्यायाने घेतलं ते परत करतोय.
तुम्हाला माझी मदत हवी असेल तर मी यात तयार आहे, पण तुम्हीही आता नव्याने सुरुवात करा. शेतकरी एकमेकांकडे पाहू लागले. सुरेश मात्र अजूनही आग्रही होता. तो म्हणाला, हे सगळं नाटक आहे. हा कधीच बदलू शकत नाही. आपण सगळे जाऊया इथून. पण एका वृद्ध शेतकऱ्याने पुढे येऊन विजयचा हात धरला. तो म्हणाला, सावकार, तू आमची कर्ज फाडलीस हे कोणी विसरणार नाही, पण तू आता आमच्यासाठी सावकार नाहीस तर भाऊ आहेस. तुला कधीही काही लागलं तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्या वृद्धाच्या शब्दांनी विजयच्या डोळ्यात पाणी आलं. मी त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. त्या क्षणी मला वाटलं की आपण योग्य मार्गावर आहोत. पण हा शांततेचा काळ फार. विजयचा जुना साथीदार महेंद्र आता त्याचा सर्वात मोठा शत्रू बनला होता. त्याने गावात जोरदार वातावरण निर्माण केलं की विजयने आपली बुद्धी गमावली आहे, त्याच्यामुळे सगळा कारभार बिघडेल. एके रात्री मी आणि विजय जेवण करत होतो. तेवढ्यात बाहेर मोठा आवाज आला. विजय बाहेर धावला. हवेलीच्या अंगणात महेंद्र उभा होता. त्याच्यासोबत 10-15 हातात लाट्या घेतलेली माणसं होती. महेंद्रने टोकदार आवाजात विचारलं, विजय, तू शहाणा होशील की ती तुझ्या डोक्यात बसली आहे? तिला घालवून टाक. परत आपला जुना धंदा सुरू कर, नाहीतर या हवेलीची अवस्था बघायला मिळेल. विजयच्या चेहऱ्यावर राग होता, पण तो शांत होणार. तो म्हणाला, महेंद्र, मी आता तुझ्या मागे लागणार नाही. तू जा इथून. ही माझी बायको आहे आणि माझा निर्णय अंतिम राहील. महेंद्रने हातातील लाठी उगारली. तर मग ये, आजच संपवतो हा प्रकार. मी घाबरून गेली. पण तेवढ्यात गावातील शेतकरी जमू लागले. सुरेश सकट अनेक जण तिथे आले. पण यावेळी सुरेश विजयच्या बाजूने उभा राहिला. त्याने महेंद्रला आवाज दिला, महेंद्र, या घरातल्या माणसाला हात लावू नकोस. तो आता आपल्यासाठी सावकार नसून भाऊ आहे. जर त्याला काही झालं तर गावातील प्रत्येक शेतकरी तुझ्या विरुद्ध उभा राहील. महेंद्रने परिस्थितीचा अंदाज घेतला. त्याची माणसं हळूहळू माघार घेऊ लागली. तो रागाने म्हणाला, विजय, हे तुझं शेवटचं दिवस आहे, लक्षात ठेव. आणि तो निघून गेला. त्या रात्री विजयने मला घट्ट मिठीत घेतलं. तो म्हणाला, अर्चना, तू माझ्यासाठी धोका पत्करते आहेस. मला भीती वाटते की कुठे तुला काही झालं तर. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. मी म्हणाले, विजय, आपण दोघे एकत्र आहोत. हे वादळही पार करू शकू. त्याने माझा हात हातात घेतला. त्याच्या त्या खडबडीत हातात आता फक्त मालकी नव्हती, तर माझ्यासाठी एक असीम प्रेम होतं. तो म्हणाला, तू माझी शक्ती आहेस. तुझ्यामुळेच मी हे सगळं करू शकलो. काही दिवसांनी गावात एक मोठी घटना घडली. महेंद्रने विजय विरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल केली. त्याने सांगितलं की विजयने त्याच्याकडून लाखो रुपये घेतले आणि परत केले नाहीत. पोलिसांनी विजयला नोटीस पाठवली. ही बातमी कळताच मी घाबरून गेले. पण विजय शांत होता. तो म्हणाला, मी काही चूक केलेली नाही. महेंद्रचा हा शेवटचा डाव आहे, पण मी त्याला उत्तर देईन. दुसऱ्या दिवशी विजय पोलीस स्टेशनला गेला. मी घरी एकटीच काळजीत बसली होती. संध्याकाळपर्यंत तो परतला नाही. माझी धडधड वाढली होती. रात्री उशिरा विजय परतला. त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. त्याने सांगितलं, अर्चना, गावातील सर्व शेतकऱ्यांनी माझ्या समर्थनार्थ पोलिसात येऊन साक्ष दिली. त्यांनी सांगितलं की महेंद्र हा खोटारडा आहे. त्याच्या विरुद्ध आता गुन्हा दाखल झालाय. मी धावत जाऊन त्याला मिठी मारली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विजयने माझे अश्रू पुसले आणि म्हणाला, हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे मला गावातल्या लोकांचा विश्वास मिळाला. त्या रात्री आम्ही हवेलीच्या छतावर बसलो होतो. चांदण्या रात्री होत्या. विजयने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, अर्चना, आता आपल्या आयुष्यात कोणीही अडथळा आणू शकणार नाही. मी आता पूर्णपणे बदललो आहे. या हवेलीची सर्व कागदपत्र मी तुझ्या नावे करतोय. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. पण का? तो म्हणाला, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवला. तू मला माणूस बनवलं. या हवेलीची खरी मालकीण तू आहेस. त्याच्या या शब्दांनी माझे डोळे भरून आले. त्याने हळूच माझ्या कपाळावर ओठ टेकवले. तो म्हणाला, आता आपलं नवं आयुष्य सुरू होतं. एक प्रामाणिक साधं आयुष्य. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं.
त्याच्या हृदयाची धडधड मला स्पष्ट ऐकू येत होती. त्या धडधडीत मला विश्वास होता, प्रेम होतं आणि एक नवी सुरुवात होती. काही महिन्यांनी विजयने गावात एक छोटं शाळा सुरू केली शेतकऱ्यांच्या मुलांसाठी. मी त्या शाळेत शिकू लागले. विजय शेतात काम करू लागला. आता तो सावकार नव्हता तर एक शेतकरी होता. त्याचे ते खडबडीत हात आता केवळ व्याज वसूल करण्यासाठी नव्हते तर शेतातली माती उकरण्यासाठी होती. सुरेशने ही दारू सोडली होती. तो आता विजयच्या शेतात काम करायचा. एके दिवशी तो माझ्याकडे आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, अर्चना, मला माफ कर. मी तुझ्याशी खूप अन्याय केला, पण तू मला सुधारण्याची संधी दिलीस. मी त्याला म्हणाले, सुरेश, भूतकाळ विसर, आता नव्याने सुरुवात कर. एका रविवारच्या दिवशी विजय मला घेऊन शेतात गेला. तिथे पिकलेल्या बाजरीची सोनेरी कंस डोलत होती. त्याने माझा हातात घेतला. तो म्हणाला, अर्चना, हे सगळं तुझ्यामुळे. तू नसतीस तर मी आजही तसंच रांगडा सावकार असतो. तू मला माणूस बनवलंस. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर आता तो जुना कठोरपणा नव्हता. तिथे एक शांत समाधान होतं. मी म्हणाले, विजय, ही हवेली, ही शेत, हे सगळं मोलाचं आहे, पण माझ्यासाठी सर्वात मोलाची गोष्ट म्हणजे तू बदललास. तू माझ्यावर प्रेम करायला शिकलास. त्याने मला घट्ट मिठीत घेतलं. त्या मिठीत आता फक्त वासना नव्हती, तिथे कृतज्ञता होती, विश्वास होता आणि एक सुरक्षित भविष्य होतं. सूर्यास्ताच्या त्या सोनेरी उजेडात आम्ही दोघे शेतात उभे होतो. त्याचा तो खडबडीत हात माझ्या नाजूक हाताला होता. दोन वेगळ्या जगातली माणसं एका नव्या आयुष्याची सुरुवात करत होती, जिथे ना सावकार होता ना कर्ज होतं. फक्त होतं ते एक प्रेम, एक विश्वास आणि एक नवी सुरुवात. पण हे प्रेम, हा विश्वास आणि ही नवी सुरुवात कायमच टिकेल, कारण खरं प्रेम कोणतीही अट मानत नाही. ते फक्त देत राहतं आणि मिळवत